निर्लज्ज सदा सुखी. निर्लज्ज माणूस हा सदा सुखी आहे, त्याला जिंदगीचा होस राहत नाही. तर 8 दिवस झाले बाहेर होतो, 9वा दिवस लागला घरी आलो, पाहतो दोन्हीचे दोन्ही द्वार खुले आहे. आतमध्ये आहे किंवा नाही पत्नी. पत्नीला प्रेमाचे 2 शब्द प्रेमाचे सांगतो आणि तिला तिच्या तिला तिच्या कामाधंद्याला लावतो. तो धंदा कोणता? हॅलो हॅलो हॅलो, कृपया लेडीजच्या मागे ज्या माणसं बसली आहे त्यांनी कृपया या साईडला येऊन जावं. सर्वांनी लेडीजला जागा द्या. एक लाईन सोडून द्या देवाली. पूर्ण लाईन जो दोर बांधला आहे ते लाईन सोडून द्या. इकडे भरपूर जागा आहे. सावली येते आता थोड्या वेळामध्ये. थोडस लेडीजला बसू द्या. तो धंदा म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला आमचा दया दुधाचा धंदा. आम्ही त्या धंद्यामध्ये परिवर्तन केलं नाही, बदल केलं नाही. रुपये तयार झाले काही का जवळ, रकमा जमा झाल्या, कोणी कोणता व्यापार करू लागले, कोणी कोणता धंदा करू लागले. पण आम्ही त्या दया दुधाच्या धंद्यामध्ये बदल केले नाही. याचं नेमकं कारण आम्हाला रासायनिक प्रक्रियेची शेती करायची नाहीये. रासायनिक प्रक्रियेच्या शेतीमध्ये रासायनिक प्रक्रियेमुळे शेतीचे नत्र नाहीसे होत चाललेले आहे. कळकता निर्माण होत चाललेली आहे शेतीमध्ये. त्या रासायनिक प्रक्रियेचा आहार प्रत्येक माणूस करतो आहे. त्या आहारामुळे या शरीराची शक्ती तयार व्हायची, स्टॅमिना तयार व्हायचा, ती शक्ती तयार होत नाही आणि म्हणून रोग प्रतिकारक शक्तीचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढलं आहे. तेच नाही व्हायला लागले. आणि म्हणून मी विचार केला, बायको आहे महिला बचत गटाची अध्यक्ष म्हणून विचार विनिमय केलं आणि महिला बचत गटातर्फे एक लोन उचलला गाई म्हशीचा. गाई म्हशी घेतल्या, दुधावर उदरनिर्वाह पोटाची खटकी भरून निघते आणि गाई म्हशीच्या शेणखतावर आमच्या जमिनीची मशागत होते. हा आमचा धंदा. विना 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 विनान काहून 8 दिवस झाले बाहेर होतो, बोलणं चालणं झालं नाही म्हणून नाराज. पती पत्नीचा वाद नसते. गंजाला चम्मच, चमच्याला गंज, चाटवाला हांडी, हांडीला चाटू. आणि तेव्हा त्याच्यातला पदार्थ बाहेर निघते. पण तो चाटू हांडीला फुटेपर्यंत लागला तर त्या हांडीच्या वाटोळ्या झाल्याशिवाय राहणार. तुला सवय झाली आहे का ग? तुझ्या पतीनं तुझ्या जवळ यावं, हातबोट लावा म्हणजे मनाला समाधान मिळते. हट्ट धरून बसतील, संसाराचा नाही ना झाल्याशिवाय राहणार नाही. आहेत कारभारने ग माझे प्रेमाचे नारी विना 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 विनान विना. चला बाई, 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. काय करावं या माणसाला काही समजत नाही मला. अहो 8 दिवस काय घराच्या बाहेर राहिला नाही. या माणसाला काही उपयोग नाही. 8 दिवस झाले या बहिणीच्या गावी त्या बहिणीच्या गावी जातात. कधी कार्यक्रम लागतात, कार्यक्रमाला जातात. मी म्हणते या माणसाला काही उमत नाही. मी एकटी बाई या घरामध्ये कामं करत आहे. गाई ढोराच्या सकाळी उठून करते, त्या लहानशा पोराचं पाळते, त्याला शाळेत पाठवते आणि गवताची भारे आणते. पण या माणसाला उमत नाही पाहिजे का बा की माझा लहानसा मुलगा घरी आहे, माझी एकट्यांची बायको घरी आहे, गेलं पाहिजे किंवा एखादा फोन केलं पाहिजे. नाही, काही समजत नाही. चला काय का सोना, किती करा बाईचा पती परमेश्वर आहे. 8 दिवस झाले, आज 9वा दिवस लागला. मला वाटते ते घरी आले असतील, कारण की त्यांचा आवाज माझ्या कानावरती आला. चला काय का सोना, घर मला की टोन वाजतो जाई हांडी चाटूला आणि चाटू हांडीला लागल्याशिवाय जिंदगी होणार नाही. तर काय करावं, अगोदर का भगवान पूजा अर्चना करते आणि नंतरच आपल्या पती समोर जाते.
माते माझी विनंती आहे, माझी विनंती आहे. किती महामूर्ख विचारायला मी माणूस आहे. मला वाटलं 8 दिवस झाले पत्नीसोबत बोलणं झालं नाही, नाराज असेल. अपेक्षा होती संसार सुखाचे व्हावं आणि हे चौचित्य साधून इकडे घराकडे आलो. पाहतो तर पत्नी देवीची आराधनेमध्ये लीन आहे. आता जो तन मन धनाने त्या देवाची पूजा करत असेल तर त्याच्या घरी कोणत्या गोष्टीची कमी आहे? नाही. पण तसं होणार नाही. माणसाला कर्म करावं लागेल. हा, कारण कर्मभूमीवर आपण जन्मास आपल्याला घालण्यात आलं तर कर्म करणे हे आपलं आद्य कर्तव्य. देगारी पलगावरी म्हणल्यानं नाही जमणार. प्रश्न आहे जिंदगीचा, प्रश्न आहे मुलाबाळाच्या भवितव्याचा, इदभऱ्या पोटाचा. पूजा आटोपली असेल, आवाज दिला पाहिजे. माझे प्रेमाचं नारी विना 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 आणि जेव्हा माहिती बडबड लावलं का मागं झाला का तुम्ही? हे तुझं बोललेलं वाक्य वाटते नाही का? माणसं नाही तर करता, तुला वाटतं मी पागल झालो? नाही तर करता. कदाचित पागल झालो असतो. एखादा गोट्याच्या हातामध्ये मिळून गेलो असतो तर फॅकुली. माये, माये. बापा बापा आमचं धर्म चालतं तुम्ही? गरम चालतो मी. नाही तर करता. सवय नाही मला गरम होण्याची. हा. हा, आणि मी गरम होणारा माणूस नाही. असं. गरम होणारा माणूस नाही, गरम होतही नाही. हा. फक्त गरम करू शकतेस मला तू. म्हणजे मी तुम्हाला करतो शकते. बरोबर आहे? बरोबर आहे ना? तेव्हा केव्हा? मी सांगितलेल्या शब्दाचं मान सन्मान केली नाही असं. तर माझं डोकं तापू शकते आणि मी गरम होऊ शकतो. आणि जर गरम झालो तर जोपर्यंत माझ्या पडणार नाही दणका, असं. तोपर्यंत थंडाई होत नाही. समजलं का? असं का याची बरं? तुला कल्पना आहे जाण आहे. अव किती गरम जरी झालं असेल ना बा, अव किती जरी गरम झालं असेल तरी 2 मिनिटं थंडी करते. हो. अशी कला तुझ्याजवळ आहे. हो हो. तुझ्याजवळ काय आहे की इतर माय बहिणी जवळ हे कला आहे. अहो सगळेच माझ्या मायबहिणी जोडाई. कोणी पती जर गरम होऊन आला तर 2 मिनिटात तुम्ही थंड करू होय, शकता. होय. सांगा बरं तुमची कला दाखवा बरं. सांगा म्हणजे अवा तुम्ही दिवसभर किती काम केल्या, अव थकून भागून जरी असाल कावर बावर जरी झाल्या असाल, अव दिवसभर काम केल्या सायंकाळी जरी घरी आल्या, सायंकाळी घरी आल्या अव मी तसं घरात दार खोलली की नाही आणि तुमच्या समोर गिलासभर पाणी घेऊन आली आणि तुम्हाला दावली की नाही आपली स्माईल म्हणजे हसरा चेहऱ्यावर, अव असे थंडी पडते, असे थंडी पडते. तुझी जवळची अक्कल. हो मला तुरी जोडची अक्कल आहे माझी. तुला असं वाटतंय हो मला वाटते. हो आम्ही महिलाची जात आमचे पती जर बाहेरून गरम होऊन आले, हा हा? हा तापून आले, नाही बाई गरम होऊन आले बाई तर आम्ही जर घराच्या दार खोललं, मग कसं? पाणी गिलासात घेतलं बाई आणि स्माईल जर दाखवली चेहऱ्याची वटाची बाई बा. तर आमचे नवरे 2 मिनिटात थंडे पडू शकतात. ही तुझी भावना नाही हो का? बिलकुल बरोबर आहे. हा? बाई ना हे भावना काढून फेक, म्हणजे हे भावना काढून फेक. असं फक्त स्माईल दाखवल्यानं माणूस थंड पडते का? नाही करता. हे? हा त्याच्या करता काहीतरी करणी करावं लागेल. करणी माये माये आणि ते दाखवा लागेल. असं ते दाखवा लागेल संसार सुखाचा कसा होईल हा याचा विचार करावा नाही. लागेल. जिंदगी सुखाची करण्याकरता त्याकरता तुला करणी करावी लागेल. करणी तर तेव्हा माणूस थंड पडू शकते. असं का बा? हा, स्माईल दाखवल्यानं थंड पडते. नाही नाही माहितच नाही ना. या गावच्या बायाकडे पाहिजे तुम्ही. एक मूर्ख विचाराच्या बाईक विचार डोक्यातून बाहेर काढून टाक. कसं? तुला बोलण्याचं तरी भाव नाही. नाही काऊ नाही आहे सगळे माझ्याकडे पण कोणाला पाहिजे हा? का? या माय बहिणीकडे लक्ष देऊ नको तर त्या तुझ्या बहिणीकडे लक्ष देऊ. असं ते तुझी बहीण हा. 12 महिन्यात 13 नवरे करणारी. हो तेरा करत असाल. हा? तेरा करू काय बहीण नवरे. 13ही सोडलं, 13चाही पोता गायबानं 14व्या साठी आली तर तेल लावून राहिली. भाटो का दारू करून दे ना गा, करून दे ना, पाहून दे ना गा. अरे काय तेरा का झाला का? तिच्याकडे लक्ष देतो. तेरा तर कसं आता? आणि या गावच्या माय बहिणीनं माय बापानं हा? मला विनंती केली, गावाचा विकास करण्याकरता उमेदवारी घ्यायला लावली, आशीर्वादाचे मत देऊन मला निवडून आणलं. असं? मला प्रथम नागरिक बनवलं. याच्याकडे लक्ष देऊ नको तर तुझ्या बहिणीकडे लक्ष. का झाला का? हा? गाडी नाही का तुमची आली? गळ्यामध्ये घालून दाग दागिन, असं? अंगात वापरून ट्रिकातची नववारी, कुठे जाण्याची झाली तयारी, माझे नारी विना
बाई, मला एक सांगा अहो एखाद दिवस मी नवऱ्याला नटी ठटली सास सिंगार केली की तुमच्या खूप माझ्या मागे लागते कुठे चालली हा. अहो काल तुम्हाला झुलू पासून ठेवा आणली ना शब्दाचे जोडे खायची म्हणजे हे जोडे खाते का पगले पगले असा कोणता नवरा आहे हा? पत्नीच्या सास सिंगाराला पाहून झिरणारा त्याच्यासारखा नपुसक निगेटिव्ह विचाराचा माणूस नाही असा? माणसाचे विचार पॉझिटिव्ह असायला पाहिजे पगले प्रत्येक पत्नीला वाटतं माझी पत्नी नटून थटून सजून दिसायला पाहिजे हे सांगण्यासारखं वाक्य नाही नाही ना. चालली कुठं सांग वेळ होत आहे अहो मी चालली बामणीला चालली मी कशासाठी काय? घरसाठी म्हणजे अहो तिथे नाही मंडई आहे बामणीला मंडई आहे काहीतरी कार्यक्रम असेल ना आणि कार्यक्रमात रंगारंगीचे कार्यक्रम आहे तिथं रंगारंगीचे आता कोणते कार्यक्रम आहेत ग सायंकाळी लावणे आहे हा. आणि तेच नाही दिवसभर अहो दुय्यम तमाशे आहे नियम तमाशा तुम्हाला माहितीच नाही तमाशा नसेल हा? तमाशा नसेल हा, काय असेल मग? तमाशा पश्चिम महाराष्ट्राच्या महिला करतात महिला करतात 10-12 महिलाचा संच असते असं. समजलं आमच्या महाराष्ट्रामध्ये तमाशा करत नाही खड्या गमतीचे प्रोग्राम असतात हा. गमतीचे. हा ते खड्या गमतीचे प्रोग्राम असतील होय हा होय कोणत्या कोणाचा प्रोग्राम आहे तुम्हाला माहितीच नाही काय ना? अहो राजहंस शाहीर आणि आर्यन शाहीर हा. यांचा खडा तमाशे आहे खडा म्हणजे? आणि खडा मध्ये उभा दोन्ही शहराचा दोन्ही शहराचा राजंद्र शाहीरचा आणि आर्यन शाहीरचा. शहराचा एवढाच आहे का हो एवढंच आहे एका तासाचा एकच तास असेल मग नाही ते. ना, एक तासाचा नसेल नाही हो, एकच तास आहे दिवसभराचा दुय्यमचा प्रोग्राम असेल असा? बघले हा? आणि म्हणून तू हा एकटा दाखवून राहिली ना हो का लिफ्ट मागून राहिली कोणाला जासाठी हटमा आहे का लिफ्टरला पण? बामणीला जासाठी नाही बा हा? नाही प्रोग्राम असेल आम्ही तयारी केली केली मी तयारी त्या दोन्ही शहराच्या पाहासाठी काय बा दुय्यमचा प्रोग्राम जाते हो मी जाण्याकरता नाही म्हणणार मग. जाते हा? जाते. याची कल्पना कशी झाली तुला केव्हा झाली अहो कशी म्हणजे माझ्या भाऊजीचा फोन आला मला केव्हा रात्री लोक झोपी गेले होते की जागृत होते रात्रीला झोपले असतील लोक झोपल्यावर मग करतो या भाटव्यानं फोन केलं केलं मी भाकऱ्यानं कोणी जागृत असले तेव्हा फोन येत नाही असं? मी हजर असताना त्याचा फोन येत नाही हा. आणि माझ्या गैरहजेरीमध्ये त्याचा फोन आल्याशिवाय राहत नाही गेला का बा त्याचा आला? फोन आला हा? आडवा जात नाही मी आडवं घालणारा माणूस नाही आहे. त्याचा फोन आला का तुझी तयारी झाली झाली हो माझी बरोबर झाली आहे माझी तयारी. आता घरचे काम धंदे सोडून तू तयारी करशील सगळेच काम झाले माझे हा? अहो सगळे झाले सगळे काम नाही करशील बायको जिंदगीची आहे अहो मी बाई सकाळी 4 वाजता उठली काहून नाही उठशील जिंदगीची आहे माझ्या माय बहिणी त्या तसं नाही करत माय बहिणी दिवसाच्या 8-9 वाजेपर्यंत उठतात हो, पण हा, तसं पण नाही तू आहे. जिंदगीची बायको मग आहे काय? हा? मी बाई 4 वाजता उठली अंगाची झाडझूड केली हा. चुलीची लाकड काढली हा. नंतर पाणी गरम केली हा. पाणी गरम केली मुलाबाळ चहा करून दिली हा. त्याला शाळेत पाठवली आणि तुमची वाट पाहत बसली बघ मी. हा. परवानगीसाठी नाही का काय ते करतो? आता एकुलती एक सारी आहे एकुलती सारी साडी ही आहे. मुलीप्रमाणे असते बहिणीप्रमाणे असते अगदी बरोबर मी आहे ज्या म्हणलो तर जास्तीत हो जाईल मग काहून तयारी झाली ना तू कुठे थांबायला गेली नाही मग झाली तयारी हा? जाईन मी सोडून दे जा मला ते. खुशी तर मनात आहे हो. बरोबर आहे हो. आणि नाही म्हणलो तर तरी जाईन. तरी जाईन. हो. चावलं जाईन? नाही म्हणलो तरी तरी जास्तीत जाईन, चावलं जाईन? काही हरकत नाही हा. माझे मोलाचे 2 शब्द आहेत आपण जातीचे कोण माझे नारी नारी लहान काय म्हणलं बा? काहून बहिरी आहे का हो, बहिरी. कानात कापसाचे बोरे घातली हो, घातली. हे कोणती सवय लावून बसली असं. जेव्हा बघतो तेव्हा तुझ्या दोन्ही कानामध्ये कापसाचे बोरे घातले असतात पगले यामुळे तर दोन्ही कानाच्या पडद्याला बरोबर ऐकायला येत नाही एक काम कर काय? आजपासून काढून फेक काय घालू बा? 2 बाजूने 2 केरं होतात हटवा! ते काय घालायचं का ते? घालायचं का रे? तर का घालशील हो, आलं का पहिलं- घालशील? आलं पहिलं सगळं घालाले, हो. का घालशील कानामध्ये काय घालू का? बैरे अरे आपण जातीचे कोण अहो, आपण जाते डुकरा. पागल झाली का? हो, पागल झाली ना मी? आपण जातीचे कोण डुकरा. तुझ्या डोक्यावर की खोटं नाही काय बाबा? आपण जातीचे कोण डुकरा. आपण जाती डुकरं. बावरतो ना मी बावऱ्यावर या बावरणात का हाता? कारभार कधी म्हणता? मला माणसं काही सुटली नाही तर काय तर? मला माणसं काही सुटली तुझ्याच म्हणण्याप्रमाणे आपण जातीचे डुकर होय, होय. मग आपला धंदा गु खाण्याचा. आपला धंदा गु खाण्याचा. आपला काही धंदा नाही. डोकं आहे माझं. हा? डोकं आहे. आपला धंदा गु खाण्याचा. हा? बामणीचे संपूर्ण रोड फिर सायंकाळपर्यंत कशासाठी? गुखासाठी मी डुकरी हो का बा? तू स्वतःला डुकर म्हणशील डुकराची उपमा देशील ना खायला कोण हो, मी डुकरी हो ना? या भाटवा येऊन खाईल हो, मग भाटो का खायला बा? अहो, हे कारभारी. हा. काय हो, तुम्हाला एवढं समजत नाही?
अहो आपण जातीचे मानव, आपण जातीचे मानव आहोत आणि समाजाची गवडी आहोत. चार बायको आहे, जिंदगीची बायको आहे. नाही तर करतो. यासारख्या आचार विचाराची बायको प्रत्येकाला भेटावं प्रार्थना करतो. मग काय आता संसार सुखाचा झाल्याशिवाय आपण जातीचे मानव, होय. समाजाचे गवळी. होय. मग आपला धंदा कशाचा मागे लाईना विधान. आपला धंदा दगडी विकण्याचा आहे. तुम्हाला बोलणं समजते जेव्हा तेव्हा नाही. मी म्हणलं गोंधळ पाय गोंधळामध्ये तर नाही चालली आता. बोलणं जातो ना विना काय. आपला धंदा दया दुधाचा आहे. वय वय वय. वेळ झाली, होय, झाली, होय. 8 दिवस झाले घरात माठ भरून आहे. होय, होय. नाही का कोर्टपर्यंत राहील. मग करतो. हा? आणि जड सोडलं पडलं तर नुकसान आपलं होईल. होय. हे माठ घे आणि लवकर बाजारची तयारी. वय, वय. हा बाप्पा. केडे करणीचे आहात तुम्ही. करणीचा आव म्हणून तर टिकलीस. हो मस्त. 8 दिवस घराच्या बाहेर राहत का. काहून नाही? अहो या बहिणीच्या गावी त्या बहिणीच्या गावी जात का. काहून नाही जाईल, बहीण होय माझीवाली. हो तुमची बहिणीनं भाटवाली काय मला. हो हा? या बहिणीच्या गावी त्या बहिणीच्या गावी जाता. मस्त रंगारंगीच्या पावच्या खात्या लाडू चकल्या चिकल्या अट्टा मस्त चिकन लोंदा खाली खा चिकन लोंदा भदर डॉक्टर म्हणता का. हा, मी लोणा खाऊन येतो हा? म्हणून तुला झुरणी वाटते. आणि भाटव्याचा फोन येते तर जाऊन 15 दिवस जाऊन भाटव्याच्या घरी जाऊन कुलप्या सुरपत्या कुलप्या. हा? मी एखाद दिवशी नाही म्हणलं ना. धंदा आहे मग भाटव्याचा. या भाटव्यासारखा कुल्फीचा धंदा मी सुरुवात करू का. लावा कमल्याचा. का आईस्क्रीम तयार करू. लावा. हो. माठ घे बाजार तयार हे कर. मार घेत नाही आणि बाजारला काही फेकली मार काय जातं. बिघडलेले ढोर दुरुस्त होत नाही. असं. पण संतीनं बिघडलेले ढोर वासर सोडून अन्य कोणी असो दुरुस्त होतात. कशानं. कशानं बा? सुंदर आचारी विचारानं. असं. त्याचे विचार सांगत मारणार नाही. मी मार खाणार पण नाही. तू मार खाऊ नको. हा? तुला मार मानत. कसं. जसा जसा दणका बसतो तशी जशी अंगात भरत चालली. माझ्याकडे करणीचे आहात तुम्ही. नाही बिना करणीचा हो. जसं रात्री समोर ठोकमाल चालता ना तुम्ही. तर तू का चिल्लर खाणारी होस काय पोकर तुझी तुला का नाही का. पत्नीची कमजोरी कमी करता पाहून संधी विनाकारण तिच्यावर हात उचलण्याचा किंवा तिला मारण्याचा प्रयत्न करत असेल विना त्याच्यासारखा नामर्थ विचाराचा माणूस नाही. त्यांना पुस्तक विचार माझ्या डोक्यात नाही. नाही ना? तुझी तुला का नाही का जागा. तुझं हाल केले, तुझं हे बागा.
नाही मी. कोण म्हणत? अरे मी म्हणतो हा त्या बाई सगळ्या कुठे तू झाला होता खालचा. मी हो मी खाली झालो होतो. तू झाला होता खालचा. तुझ्या वरता तुझी बायको होती. माझ्यावरचं. होती तर तिच्या वरता मी झालो. हा तिच्यावरचं झाला. हो रे मी खाली होतो. हो बाई संगा कुस्ती खेळता खेळता डाव माझा गेला चुकला आणि म्हणून मी खाली झालो. खाली होती तुझ्या म्हणण्याचं तात्पर्य होती. आणि माया वऱ्या माई पत्नी तुमची बायको. आणि तिच्या वऱ्या तू कशासाठी झाला? अरे बाबा मी आलो म्हणून वाचल्या पाटील बाबा. हा? होती. हा, हा. कशावरून? अरे ते खमसू रमजान तुम्हाला मला होती. दम भरला होता नाही? दम भरला होता. हा मग तू तुला तिच्या वऱ्या कशासाठी अरे झाला? बाबा मी तिला धरलो. तिच्या दोनही का? हातची हा हा हा. तिचे दोन हात धरला सोडवसाठी. सोडवसाठी हा आणि मग मन का पाहिजे हा हा मग तिने मागे खिचला मागे खिचलो जी ताकदीनं म्हणून मी वाचलो. म्हणून तुम्ही वाचल्या. हा तुझ्या म्हणण्याचा तात्पर्य. हा साहेब हा आम्ही पती पत्नी घरात हा कोणतंही काम करू. तू हा? बोलणारा होते कोणते बोंगले अरे मी मायजनात या गावच्या. आहेस ना? हा आहेस ना मायजन? तुले कोण म्हणते? तुले कोण नाही म्हणून म्हणत आहे? तू या गावाचा मायजन आहेस, प्रतिष्ठित माणूस आहे. प्रतिष्ठित माणूस आहे. तू स्वतःला बुद्धिवान समजते. बरोबर आहे. मला हे सांग, हा तू मायजन आहेस या गावचा? होती. हा? होती तुम्ही कायचे मायजन बे? गावून हा? अरे आम्ही मायजन नाही येऊ का? तुम्ही कायचे मायजन? तुम्ही स्वतःला बुद्धिवान समजता. बरोबर आहे. कायचे मायजन समजता. बरोबर आहे. घरच्या बायकोले सकाळपासून डब्बा घेऊन दुसऱ्याच्या कामाला पाठवतो. आता घरी का आलू थिला. आणि सायंकाळी हा ते कामावरून घरी परत आली का तिला देवावर हात मांडावला होता. बरोबर आहे. तुला ज्या कामावर पाठवलं तोच काम केली का दुसरं काही काम केली ना? विश्वास बसत नाही म्हणून देवावर हात मांड. बरोबर आहे. काय लागत? तसं नाही आहे पाटील बाबा. हा? माईच बायको नाही जी, हा? प्रत्येकाचीच बायको हा? कामाला जाते ते. हो, ते जाते. आपल्या पोटासाठी कमवते. अबे लवकर लवकर सांग. हा बरोबर आहे. ते संध्याकाळी घराला येते कमावून हातपाय धुते आणि पूजा पाठ करते. ते कापूर घेते देवाबरोबर. हा? पण देवावर हात नाही मांडत ते. देवावर हात नाही म्हणजे? कापूर घेते. चापलुसक्या करून राहिला का तू? हा पाटील बाबा हा? या गावामध्ये दोघच नवरा बायको आहे. बाकीचं मेलं का? आहेत ना बाकीचे? तुमच्या झगड्या पायी बाबा हा? आम्हाला झोप नाही लागत या मौल्यामध्ये. तुम्हाला होती. हा तर तुम्हाला झोप नाही लागत तर त्या आर्यन शायराला न्या, त्याला झोपवता येते. तुम्ही एक काम करा. आपला घर नाही का एक दोन कोस दूर घेऊन जा. असं होती. त्रास आम्हाला आहे की तुम्हाला आहे? जरा आम्हाला आहे. आता तुम्ही आपला मकान उचला. तुम्ही तुमचा मकान उचला. बापरे खूपच गरज आहे. आताच पाहिलं सांगून राहिला. मला माहित आहे तुम्हाला येतपर्यंत कशासाठी आला. बायको याचे- काळाची लमडी ए, तीन कारण आहेत. तीन कारणापैकी एक कारण मुख्य आहे, नक्की असेल. बरोबर आहे. माझ्या घरापर्यंत आला कशासाठी? तर मला असं वाटतं की तू माझी बेइज्जती पाहण्यासाठी आला असतील, ते तर दिसली तुम्हाला. किंवा माझी बेइज्जती करासाठी आला असतील, हे बी माहित आहे. किंवा तिसरा कारण असा होऊ शकते मला मुलाचे मार्गदर्शन करासाठी आला असतील. होती. बरोबर आहे. हा हा. सांग तू कोणता विचार घेऊन आला माझ्या घरापर्यंत? मी एकच विचार घेऊन आलो पाटील बाबा. हा? तुम्ही या गावचे मायजन पाटील माणूस. अबे आहो ना, पाटील आहो तो आहो आणि राहू. हा, आम्ही तुमच्यासारखे बायकाच्या भाडीवर जीवन जगणारे नाही. शेण खाया माहिती ना, स्वतःला बुद्धिवान समजता. अबे या घरी त्या घरी कुत्र्यासारखे फिरता. हा पाटील फिरल का? तुमच्या विचाराने पाटील लोकं फिरा पाटील बाबा. कधी कोणाच्या याची वाद निर्माण झाला पहिला मान तुम्हाला. तुम्हाला खुर्चीवर बसवतात बाबाजी. अबे तर हो ना. मी खालचा बसतो आणि हा घरामध्ये हा फोडिया हा फोटा नव्हे, हा जिंदगीचा विचार होय. दिवसभर चांगले राहता, हा रात्रीला व्यवस्थित झोपता. आम्ही होते. दिवसभर चांगले राहतो, चांगले काम धंदे करता, रात्रीला व्यवस्थित झोपतो. झोपता. याची तुला जाण, याची कल्पना कशी? तू आमच्या घरचा का वॉचमॅन होस का बे? नाही रे. घरचा वॉचमॅन हो? काहून आम्ही करूच नाही का हा? सगळं? हा? अरे करता ते करा. हा, हा. पाहायच्याला जो कुस्ती खेळता मग कवाचा लावा. साहेब कुस्त्या खेळत नाही आम्ही. हा का करता? आम्ही पाच झाल्यानंतर जिंदगीचा विचार करतो. घरी आहे दया दुधाचा धंदा. हा मी आणतो दूध, हा गाई म्हशी
म्हशीचं बरोबर आणि दूध काढल्यावर पत्नीला म्हणतो हे माठ घेऊन बाजारची तयारी कर. हा विचार हा. विनिमय करतो, समजलं? अच्छा. डोक्यावर माठ देता देता पाय घसरला म्हणून मी खाल्या पडून ते मला उचलासाठी माझ्यावर झाली. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या बायकोवर धाक करायला इंद्रिय टप्पा नाहीये. अरे त्यासाठी माणसात पाहिजे उभी, हा. त्याची बायको राहते उभी. माणसं माणसात तुम्ही म्हणजे उभी म्हणजे एक कला. चला हा तेवढंच नाही, हा. माणूस पाहिजे गरम, तेव्हा बायको पडते नरम. तुम्ही गरम विचाराची आहे, होती पण बायको आहे शांत विचाराची हा. आणि म्हणून जिंदगी सुरळीत आहे. तेवढंच नाही बाबा, हा हा तेवढंच नाही, हा. माणसात पाहिजे हा. दम, हा. तेव्हा बायको नाही करत चमचम. दंबाज माणूस आहे तू. दंबाज. तू एक काम कर, वेळ झाली. हा हा? तुझ्या दम तुझ्या बायकोवर किती आहे? हा हा? हा. तू दंबाज आहेस किंवा होते. किंवा नाही याची जाणीव केव्हा होईल? केव्हा होईल? तू घरी जा घरी जातो. आणि आपल्या बायकोला घेऊन फक्त घरापर्यंत ये 2 मिनिटासाठी. 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं. आता तू आपला दम दाखव, गोष्ट खोटी ठरली हा. तुझ्या फटात मार खाती. अरे हो ना. वेळ नाहीये, लांब सोंड्या, चोंगल मिट्टू, चिकन गलगल्या. पाटलाच्या घरी गेलो, आल्यावरची पिंपळाची सांगलं बाबाजी, पण घरी काही माहीत चारायची खप नाही. एक दिवस हजात चालला गेलो घरी, ओ गोफे म्हणला 5 रुपये देव म्हणला. त्या बहिणीला पोळ्यात करत होती बाबाजी. आता त्या इस्त्याला गरम झाली का काही ना झाली, जो फिरवला काय मला माहित आहे कोणी धसलाय तर. मी काय भाजीला सांगून जातो, 1 महिना झाला तेव्हापासून पोळ्या पण ना तो भाकर सुद्धाही केलो. झालं का म्हणते होवारच आहे म्हणतो. झालं देऊ का म्हणते होत म्हणतो. जाऊन पाहतो, अरे तेज चवीत चमत्कारा, तेज चवीत चमत्कारा, लाखामध्ये एकच करा. साजने साजने मी माझा कोय दुलहिया. साजने साजने मी माझा कोय दुलहिया. चमचमीत चमचमतारा, तेज चमचमीत चमचमतारा, लाखामध्ये एकच खरा. साजले भीम माझ्या कोयनुरा, साजले भीम माझ्या कोयनुरा. या बहिणा माय पोटगिरी असेल म्हणतो. 2च्या 2 दरवाजे लावून ठेवले की या बहिणा गोफे गोफे ग माझ्या नाला देणारी गोफे 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 ओ ए गोफे. अग ये महिना पिंजरा बनाया सोएगा. पिंजरा बनाया सोएगा.
चला आहो माझ्या नवऱ्याने किती सुंदर गोड आवाज दिलं, बायको किती हे करते बापाची, पण नाही बोलली बाई, पण नाही देवाची देवपूजा करते आणि नंतरच मी त्यांच्याशी 2 शब्द नीट प्रेमाचे बोलते. हे गणनायक हे गणराया, अरे तू पावलं रे माझा नवसाला. हे गणनायक विघ्नविनाशक, तुलाच माझी वंदना, तुलाच माझी वंदना. काही नाही, याच्या घरी जाऊ पाहिजे होता. आपल्याला काय माहिती आपली बायको अशी आहे म्हणून. गोप्या गोप्या म्हणतो तिच्या बहिणी मला दम येऊ गेला, पण माझी बायको बोलून आले रे भाऊ. गोप्या माणूस नाही लाग काहून कशा भेटून नाही राहिले आजकाल. बापरे, कोणी गेली ती मगडाच्या गोप्या गोप्या म्हणून राहिलो. मी टाकत होती. का टाकत होती व तुम्ही हा. एकच डाव टाकता, हा. तुम्ही एकच डाव टाकता, हा. पण आमच्या बाया नेहमीप्रमाणे रोज टाकत असता. म्हणजे मी नाही राहिल्यावरही टाकते. हो, अरे बहीण मा, अशी कोणती वस्तू आहे तुझ्या टाकायची? भांगामध्ये सिंदूर. तिची बहीण मा, मी काय म्हणतो गोपे, काय ग पाटली तुम्हाला ठीक कोण लागते? पाटली हा माझी बहीण होते ते. ना पाटील तुझ्या देर लागत असेल. आता माय हा. असा माणूस आहे, हा खटपट ठोकला, झिंगा लागला झिंगा. आता मग कोण होते होता? अव पाटली माझी बहीण होती न पाटील माझा भाटवा होते. काय सांगू गोपे, त्या 36 कोटी देवी देवताची कृपा झाली अगं बाई, आणि त्या पाटलाला आवडे जावले 2 पोरं झाले. काय डोकं होय का खोकं होय तुमचं? काय झाला? अव हा. माणसाला कधी पोरं होत नाही, हा? आमच्या बायकांना मुलं होतात. म्हणजे तुम्हालाच होतात पोरा, मग काही आम्हाला नाही होत माणसाईला. नाही होत आता कोणाला. तुझ्या उत्तर मी तुला देतो, कोणाला नाही विचारू. हा ना. बुडग जवान सर्व आम्ही विदेशात चालला जातो. तुम्ही बायात राहा या गावामध्ये, मग पोटूल पोरांचे पाहिजे मग. अरे, हा. तुम्ही जाल ना, तुमच्या नमाज गळ्यात कोण राहत नाही ना, आज तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. हा. तुम्ही जाल ना, तुमच्या नमाज गळ्यात कोण राहत नाही, हे तुमची धमकी मला तुम्ही देता, तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. तुम्ही जर गेले तर त्या बुड्याला नवरा करते मी. कोणता मुलगा होतो लंबडीचा? अरे ये रे बाबा, तू सामोरे बरे का मुंडत तू राहिलो, माझ्या चादर गळे लागू राहिला बहीण माय. हा तर मी काय म्हणतो, काय हो? त्याची बारशाचा कार्यक्रम आहे हा, तर गोफे. काय हो मग बारशाचा कार्यक्रम आहे, तिथे नाश्ता पाणी असतं. अरे बापा बापा, हे लाडू आहेत. अच्छा, हे लाडू. हा एवढे मोठे लाडू तुमच्या बहिणीनं पाहिले तर लाडू राहते गोल गोल. अहो, कोणत्या लाडूची गोष्ट करते? तो आपल्या घरच्या पाटील म्हणून एवढा मोठा लाडू बांधला ते येईना. अच्छा. आकार येईना. अरे खावाच्या खाणे आपल्या घराला घेऊन जा, हा लाडू आहे. मग काय हा? लाडू? ना तो चिवडा. तुम्हाला तो चिवडा आवडत नाही, हा. मग तुम्ही का खाल?
मी खाईन चिवडा तुम्ही का खात? मी काही खाईन. मी लाडूच खाईन तुझ्या बरोबर. मी काय म्हणतो तर काही पकडच नाही सेवा करवला. मग तिकडे पाहून रस्त्यामध्ये भेटते दुकानाला तिकडे. अशी म्हणणार त्याचा केवढा लंबा लचक आहे म्हणजे. बापरे. अव त्या पाटील पांड्याच्या लंबाच राहते पण तो कसा डुलुक डुलुक हालते. आणि तर त्याचा तो आला हाले का डुलुक डुलुक. हवा येते तेव्हा हालते. आपला हालते का बँडूक आहे तरी. आणि आपली पाटलाचा एवढा लंबा लचक वाडा न तुम्ही केव्हा करा लंबा म्हणतो मी. अव येऊता ते मोदी बाबाची कृपा. पहिल्याच नंबर मध्ये नाव सांगतो त्या सरपंचाला. अच्छा. त्या पाटलातून दोन बाबांना लंबा बांधला. तू चिंता करू नको. हा. तू बाजूला तिला. पाटील साहेब नमस्कार. राम राम जय भीम. साहेब हा माना लागेल तुम्हाला नाही का? बाबा बोललेल्या शब्दाची जाण आहे वाटते. बायको बोलाची हो. मजाक हो का? हा? अरे बायको बोलाची हो पाटील बाबा. हीच आहे का तुमची बायको? नाही आम्हाला नवरा हो. हा? आम्हाला नवरा होती. ही कुठून आणल्या? हे थायलंड वरून आणलो. थायलंडवरून आणल्या? होती रफड्याची हो बाई. लफड्याची बाई? लपड्याची हो. महाजन साहेब हा बुद्धिवान आहे, नाही का? दिवाण. लफड्याची हो म्हणजे तुम्ही जसं म्हणता तशी ऐकत असेल. कशीच बापा रिमोट बनवली आहे की. रिमोटवर हा तिला समोर पाठवायचा असला तो बापा बापा काय लो खिशात तू कसा सर करू का सरदारी समोर पडते. असं होती आणि मागे मागे आलो तर तो त्याच्या जवळचा रिवर्स मारलो गेट. हा. सरदारी मागे येते. एक काम करा, तुमचा मोबाईल काढा. मोबाईल कुठे आहे हो? कुठे? अरे क्या बैल बाबा घरीच राहिला मोबाईल. मी म्हणलं आता रिमोटवर बाजारला पाठवाल. हे मान घ्या, हा माझ्या डोक्यावर द्या, बाजारची तयारी कर. बाजारला पाठवा. म्हणजे या कामासाठी बोलवले होते मला. हा, ठीक आहे. पाटील बाबा पाठवतो. हे बघे हा माठ घे. जावाची जाजो नाही नको जाजो. मा प्रकृतीमध्ये भलतीच फरक आलाय आता. गुलगुल गुलगुल पोटकोडायला मी परसाकून येतो. जावा जाजो घराला येतो. जाते. एक विनंती आहे तुम्हाला. बोला ना. आजच्या दिवस माझ्या पत्नी सोबत तुम्हाला बाजारला जावं लागतं. काही हरकत नाही. मी निघून चालली जाईन तिच्यासोबत बाजारला. ठीक आहे? हम्म. विना विनान संसार कर सुखाचा लावू नको चुना. ऐकशील? होय ना. आतापर्यंत जे विचार सांगितले ते विचार आवडले असतील. होय होय होय. मग सांग पुढे तुझं काय म्हणणं आहे. मला एक सांगा बाई. जिंदगी करायची हजार सांगू शकतो. बोल पुढे काय म्हणणं अहो आहे. झाडी झुडपीची वाट आहे. भीती चोराची आहे. मी एकटी बाई बाजारला जाणार कशी माहिती. आहे ना 10-15 तरुण या बामणीचे आणि नाही जायले सोबत. काय बा बघले एवढा महामूर्ख विचाराचा. जान जवान तरुण सोन्यासारखी बायको भर दुपारी भर अरण्यातून भर एकटी कशी पाठवेल. आपल्या घरा शेजारी कुणाचं घर आहे. गोपिकेकडे जा, तिला घेऊन बाजारला जा. आणि ती जर नारी तर मावशीकडे आणि मावशी जर नारी तर आहे ना 3,500चा उपाय यायला टाकतो. कुठं धंद्यामध्ये जिंदगी करायची आहे, लवकर जा. ठीक आहे. वो आता जाते सायंकाळपर्यंत घरी परत ये. होय होय होय. चला बाई. म्हणून तिकडं चालणार. ब्रेक जाणार कशी. माझी मैत्रीण गोपिका आहे. ती साथ घेते आणि मथुरेच्या बाजारात निघून जाते. मला खूप उशीर झाला. चला पुष्कळ वेळ झाली. राधाच्या घराकडे जाते. तिला सोबत धरून बाजारात निघून चालली जाते. चल ग. चाल ग. आमचं राऊंड समाप्त झालं. यानंतर डीएमच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले प्रसंगांचे मानकरी आदरणीय शाहीर साहेब आर्यनजी नागदेव मंचकार येथील डीएमच्या प्रथम राऊंड सुरुवात करून आपले विचार सादर करतील. तत्पूर्वी गवळण अहो निधना युगाच्या चारही नारी
गावी तो विधगानव हो धीर धीर हो राजाचा गावी तो विधगानव हो धीर धीर हो चाल ग चाल ग तर खूप उशीर झाला हो ना चल ना. अगं काय मी खटकली होती बाई थोडीशी होय का मी आहे ना ग अच्छा हा, सोबत सोबत जायचं मग. चल बरं. रोहिचा पधरा